कर्नाटक सरकारमधील काँग्रेस आमदार लक्ष्मण सवदी यांनी एक धक्कादायक विधान केलेलं आहे। काँग्रेसच्या आमदारांना बेळगावला केंद्रशासित प्रदेश करायचं असेल तर मुंबईलाही केंद्रशासित प्रदेश जाहीर करा अशी मागणी केली आहे। सोबतच बेळगावमधल्या लोकांनी मुंबई विधानसभेत प्रतिनिधित्व केलेलं असल्यामुळे मुंबईवरती आमचा हक्क आहे असंही विधान काँग्रेस आमदारांनी केलंय। त्यांनी केलेल्या मागणीचा सीमा भागातनं निषेध नोंदवला जातोय। बघा, हा राष्ट्रीय प्रश्न आहे। मला राज्याच्या पातळीवर याच्यावरची चर्चा होऊ शकत नाही आणि ती चर्चा करणे काही बरोबर। मुंबई फक्त महाराष्ट्राचीच आहे आणि देशाची आर्थिक राजधानी आहे, त्यामुळे मुंबईच्या बद्दलचं या पद्धतीचं कुठल्याचंही मत मान्य केलं जाऊ शकत नाही। मुंबई आमचं महाराष्ट्राचं हृदय आहे। बेळगावचा जो काही हा आमदार आहे त्याचा निषेध व्यक्त करतो। त्याला कदाचित कल्पना नसेल की हा मुंबई ही सोम्या गोमेची नाही आहे, ही मुंबई मराठी माणसांनी आहे बसवलेली आहे आणि ही मुंबई मराठी माणसांची आहे। आणि बेळगाव, कारवार, निपाणीसह जो परिसर आहे तो कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्राला द्यावा किंवा किंबहुना महाराष्ट्रामध्ये त्याचा अधिकार आहे, ही भूमिका शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्याही वेळेस घेतली होती आणि आजपर्यंत ती भूमिका कायम आहे। आणि या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे छोटासा ब्रेक घेण्याची। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। भूमिकेनंतर तहसीलदारांनी पुरवठादार आणि ठेकेदारावर कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे। महाराष्ट्रात NHAIचं 203 कोटींचं नुकसान झाल्याचा कॅगचा अहवाल आहे। लोकसभेमध्ये तो सादर करण्यात आला। यात प्रामुख्याने नांदेड आणि ठाण्यातील रस्ते बांधकाम प्रकल्पासंदर्भात माहिती देण्यात आली। रस्ते कंत्राटदारांना फायदा मिळाल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे। जावयाला हनीमूनसाठी काश्मीरला जायचं होतं, पण सासऱ्याने विरोध करत मक्का मदिनाला जा असं सांगितलं। त्यावर जावई आणि सासऱ्यांमध्ये वाद झाला आणि संतापलेल्या सासऱ्यानं जावयावर थेट ॲसिडच फेकलं। एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे। येत्या नवीन वर्षात एसटीमध्ये 3,500 साध्या बसेस दाखल होणार आहेत अशी माहिती एसटी महामंडळाच्या अध्यक्षांनी दिली। दरम्यान एसटी प्रवास आता महाग होण्याची शक्यता आहे असे संकेत राज्य सरकारनं दिलेत। एसटीच्या भाडेवाढीत 14.95% वाढ करण्याचा प्रस्ताव महामंडळानं ठेवलाय। राज्य सरकार त्यावर निर्णय घेणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अध्यक्षांनी दिली आहे। मनमाड, मालेगावसह नाशकातील ग्रामीण भागात थंडीची लाट आली आहे। निफाडचा पारा 6.4 डिग्रीवर गेलाय। अशा या कडाक्याच्या थंडीपासून पशुधनाला वाचवण्याकरता गोठ्यातही शेकोट्या पेटवल्या जात आहेत। गंगापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे 22,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। त्यामुळे तहसीलदारांनी राज्य सरकारकडे 31 कोटींच्या निधीची मागणी केलेली आहे। लाल कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे। गेल्या 15 दिवसात कांद्याच्या दरात तब्बल 1,500 ते 2,000 रुपयांची घसरण झाली आहे। संतप्त शेतकऱ्यांनी उमराणे बाजार समितीत लिलाव बंद पाडले। खरीप हंगामातील पिकांच्या काढणीनंतर आता शेतकरी रब्बी हंगामाकडे वळलाय। शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड केली आहे, परंतु मका पिकावर सध्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येतोय। त्यामुळे शेतकरी चांगलाच हवालदिल झालेला आहे। खरीप हंगामातील नुकसान भरून काढण्याकरता कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। राज्य शासनाकडून या संदर्भात माहिती देण्यात आली। मात्र जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान मिळालेलं नाही। त्यामुळे अनुदानासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या फेऱ्या माराव्या लागतायत। महाराष्ट्रात थंडीची लाट पसरली आहे। महाराष्ट्रातील तापमान शिमला, मनाली आणि जम्मू काश्मीरपेक्षाही कमी नोंदवण्यात आलंय। डोंगराळ भागात झालेल्या बर्फवृष्टीमुळे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये हिवाळा तीव्र होतोय।
विधान परिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची एकमतानं निवड करण्यात आली. भाजपकडून राम शिंदेंनी सभापतीपदासाठी अर्ज भरला होता. दरम्यान विरोधकांकडून सभापतीपदासाठी कोणताही अर्ज न आल्यानं राम शिंदेंची निवड बिनविरोध झाली. महायुतीच्या नेत्यांचं विधान भवनाबाहेर फोटो सेशन पार पडलं. या फोटोशूटच्या वेळी सगळे मंत्री आणि आमदार हजर होते. बीडमधील घटनेचे पडसाद आज विधानसभेमध्ये उमटले. वाल्मिक कराड यांचे मोबाईल रेकॉर्ड्स तपासा अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली. तसंच खंडणीचा गुन्हा असूनही कराडला अजून अटक का झालेली नाहीये असा सवालही त्यांनी केला. 6, 9 आणि 11 तारखेचं काय कनेक्शन आहे ते तपासलं जायला हवं. पवनचक्कीमुळे बीडमध्ये हे सगळे प्रकार घडतायत असा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला. नागपूरच्या रेशीम बागेत आज महायुतीसाठी बौद्धिकाचं आयोजन करण्यात आलं होतं. बौद्धिकाला मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे हजर होते. मात्र मागच्या वर्षीप्रमाणे अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी बौद्धिकाला गैरहजेरी लावली. संघ परिवार आणि शिवसेनेचे विचार एकच आहेत. संघाच्या शाखेतूनच माझी सुरुवात झाली आहे तर रेशीम बागेत आल्यावर ऊर्जा मिळते अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. भुजबळांना मंत्रिपद नाकारल्याची कारणं समोर आली आहेत. पक्षविरोधी काम केल्यानं, मुलासाठी अडून राहिल्यानं पक्षातील लोक नाराज होती. तसंच समीर भुजबळांची बंडखोरीही वरिष्ठांना पटली नाही अशी माहिती समोर आली आहे. महायुती सरकारचं खातेवाटप रखडलंय. शपथ घेऊन 4 दिवस झाले तरीही मंत्री बिनखात्याचे आहेत. महायुतीत सध्या खातेवाटपावरून नाराजी नाट्य सुरू आहे. अधिवेशनात खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता धूसर आहे. मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाजवळ अरबी समुद्रात नीलकमल ही प्रवासी बोट बुडाली. नौदलाच्या स्पीड बोटीनं धडक दिल्यानंतर ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून त्यातील 3 नौदलाचे तर 10 जण सामान्य नागरिक असल्याची माहिती आहे. गेटवे ऑफ इंडियावरील बोट दुर्घटनेनंतर अजूनही 2 जण बेपत्ता आहेत. दरम्यान बेपत्ता प्रवाशांचा सकाळपासून शोध सुरू आहे. गेटवे ऑफ इंडियाजवळ जेव्हा बोट बुडाली तेव्हा पहिली 30 मिनिटं बचाव कार्याकरता कोणीच नव्हतं. त्यावेळी बोटीत उपस्थित असलेल्या मोहम्मद आरिफ या चॅनल पायलटनं 35 जणांचे प्राण वाचवले. गेटवे ऑफ इंडियाजवळच्या समुद्रात झालेल्या बोट दुर्घटनेत माही पावरा नावाच्या चिमुकलीचाही मृत्यू झालाय. दरम्यान मुलीचा मृत्यू झाल्यानं समजताच तिच्या आईची प्रकृती खालावली आहे. नाशिकहून मुंबईत बाळाच्या उपचाराकरता आलेल्या अहिरे कुटुंबियांचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय. मोकळ्या वेळेत एलिफंटा लेणी फिरण्यासाठी गेलेल्या राकेश अहिरे, हर्षदा आणि त्यांच्या बाळाचा या बोट दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे. या घटनेनंतर अहिरे कुटुंबियावर शोककळा पसरली आहे. नौदलाच्या बोटीला नवं इंजिन लावलं गेलं होतं. त्या इंजिनची चाचणी घेतली जात होती. या चाचणीवेळी इंजिनमध्ये बिघाड झाला आणि चालकाचा बोटीवरचा ताबा सुटला अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. बोट दुर्घटनेत मृत झालेल्या 13 जणांच्या नातेवाईकांना सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केली. गेटवे ऑफ इंडिया जवळच्या बोट दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी 17 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या विधानावरनं सलग दुसऱ्या दिवशी संसदेमध्ये गदारोळाचं चित्र दिसलं. विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसद परिसरात निषेध मोर्चा काढला. काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी निळे कपडे घालून आणि हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेत संसदेत पोहोचले. यावेळी काँग्रेसचे खासदार जय भीमच्या जोरदार घोषणा देत होते. काँग्रेससह समाजवादी पक्षानं सुद्धा संसद भवन परिसरात मोर्चा काढत डॉक्टर आंबेडकरांचा अपमान सहन करणार नाही अशा घोषणा दिल्या. त्यानंतर इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसद परिसरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या